स्तोत्र संहिता अध्याय 52 मुख्य गवयासाठी दाविदाचे मस्किल बोधपर स्तोत्र। दावीद अहिमलेखाच्या घरी आला आहे असे दवेग अदोमी ह्याने शौलाकडे येऊन कळविले तेव्हाचे। हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढ्यता का मिरवितोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे। अरे कपट करणाऱ्या, तुझी जीभ तीक्ष्ण वस्त्र्यासारखी अनर्थाची योजना करीते। तुला बऱ्यापेक्षा वाईटाची, सत्य बोलण्यापेक्षा असत्याची आवड आहे। अगे कपटी जिभे, तुला सर्व विध्वंसकारक शब्द आवडतात, परंतु देव तुझा नाश करील। तो तुला धरून डेऱ्यातून खेचून काढील व जिवंतांच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील। नीतिमान हे पाहून भीतील व त्याला हसून म्हणतील, पहा, हाच तो पुरुष। ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेविला आणि हा दुष्कर्माने माजला। मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे। देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरवसा आहे। हे तू घडवून आणले आहे, म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन। तुझ्या भक्तांसमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे।